हे व्हेज मंचुरियन तयार केलेत, नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आज आपण व्हेज मंचुरियन बनवणार आहोत. त्यासाठी आपण ही पत्ताकोबी घेतली, एक पत्ताकोबी आणि काही आपण गाजर घेतलेत. गाजरावरचं हे आपण असं साल्ट काढून घेतलेलं आहे पूर्णपणे स्वच्छ करून, आणि हा पत्ताकोबी पण स्वच्छ करून घेतलेला आहे. आता हा कट करून घेऊयात. आपण ही पत्ताकोबी कट करून घेतली आहे. आता आपण ही खिसून घेऊयात. पत्ताकोबी खिसण्याच्या नंतर आपण हे गाजर पण खिसून घ्यायचे आहेत आपल्याला. असा पत्ताकोबी हा खिसून घ्यायचा आहे आपल्याला, पूर्ण बारीक झालं पाहिजे. हा पत्ताकोबी आपला खिसून झालेला आहे. आता लगेच आपण हे गाजर खिसून घेऊयात यामध्येच. हे आपलं दोन्ही खिसून झालेलं आहे, गाजर पण आणि पत्ताकोबी पण. हे पाहू शकता, हे दोन्ही आपलं खिसून झालंय. खूप असं बारीक झालेलं आहे, पाहू शकता. आता आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचंय. पत्ताकोबी अशी ड्राय करून घ्यायची. ही पत्ताकोबी आणि गाजर हे आपण ड्राय करून घेतले. आता यामध्ये आपल्याला बाकी साहित्य घालायचे. यामध्ये हळदी, हे लाल तिखट. तिखट हे चवीनुसार वापरा, कमी जास्तीत चालतं. त्यामध्येच आपल्याला आता ही थोडीशी कोथिंबीर घालायची, ही कांद्याची पात, आणि हे थोडेसे मिरचीचे तुकडे घाला यामध्ये. यात चवीनुसार हे मीठ घाला. हे जिरं पावडर, हे लसूण अद्रक पेस्ट अर्धा चमचा, हा सोया सॉस 1 चमचा, हे कॅचअप 1 चमचा. हे मिक्स करून घ्या. आता आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचे. कॉर्नफ्लॉवर हे 2 चमचे. कॉर्नफ्लॉवर 2 चमचे असेल तर मैदा हा 1 चमचा घ्यायचा. यामध्ये आपल्याला आता हा मैदा 1 चमचा. हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. कधीही करत असताना पत्ताकोबी ही ड्राय करून घ्यायची, कारण जास्त कॉर्नफ्लॉवर लागणार नाही. आणि पत्ताकोबीमध्ये हे अंगचं पाणी असतं, त्यामुळे जास्त पाणी होतं. मग हे असं मिक्स करून घ्या. असं हाताने मिक्स करा. हे पहा, या मंचुरियनला कलर येण्यासाठी आपण हा थोडासा कलर वापरलेला आहे. हे आपण असं मिक्स करून व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचे असे गोल शेपमध्ये बॉल्स बनवायचे आहेत. याला आपण असं 2 मिनिटं ठेवूयात आणि नंतर याचे असे बॉल्स बनवूयात. आता आपण हे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि असे बॉल्स बनवून घ्यायचे. तुम्हाला जशी साईज हवी तशी बनवू शकता. मी अशी मीडियम साईज बनवत आहे. ही अशी आपली बॉल्स बनवून झालेली आहेत. आता आपण तळून घेऊया. इकडे गॅसवरती आपण ही कढाई ठेवली. आता यामध्ये तेल घालूयात. हे आपलं तेल घालून झालेलं आहे.
इकडे हे तेल गरम झाले, आता आपण हे तळून घेऊया। एक एक सोडायचा। गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची। हे आता आपण असं याला हलवून घेऊया। हे पाहू शकता असे बॉल्स आपले तयार झालेत आणि कलर याचा सुंदर आलेला आहे, एकदम कडक झाले। याला आणखीन थोडंसं तळून घेऊया, म्हणजे आतमधल्या भाज्या अशा शिजल्या पाहिजेत। हे आता आपण काढून घेऊया। हे असे बॉल्स आपले एकदम कडक झालेले आहेत आणि कलरही सुंदर आलेला आहे। आणखी शिल्लक राहिलेले हे पण तळून घेऊया। हे पण आपले तळून झालेत, हेही काढून घेऊया। हे पण काढून घेऊयात आपण। हे आपले शिल्लक राहिलेले मंचुरियन पण तळून झालेले आहेत, आता हे आपण काढून घेऊया। हे आपले मंचुरियन असे तळून झालेले आहेत, क्रिस्पी एकदम। आता आपण याचे ग्रेव्ही बनवूया। बनवण्यासाठी आपण इकडे कढाई ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण हे तेल घालूया। हे मंचुरियन तळलेलंच तेल आहे, हे थोडंसं तेल। आता यामध्ये आपल्याला हा बारीक तुकडे केलेला लसूण घालायचा आहे, ही अद्रक, ही तुकडे केलेली मिरची, यामध्ये ही शिमला कट करून घेतलेली, यामध्येच हा पातीचा कांदा कट केलेला। हे छान असं मिक्स करून घ्या। आता यामध्येच सोया सॉस 2 चमचे घालायचा आहे। हा चिली सॉस आहे, हा 1 चमचा घाला। हा चिली सॉस 1 चमचा। हे पूर्ण मिक्स करून घ्या। हे केचप 1 चमचा। आता हे कॉर्नफ्लॉवर आपण 1 चमचा घेतलेला आहे, यामध्ये पाणी घालायचं। हे पाणी घातले आपण यामध्ये, हे छान मिक्स करून घ्या। यामध्ये कुठल्याही गुठळ्या नाही झाल्या पाहिजे। आता हे कढाईमध्ये घाला, हे असं मिक्स करून घ्या। आणखी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी, हे पाणी घाला। ही आपली अशी ग्रेव्ही पाहू शकता, ह्याला उकळी मारलेली आहे, उकळी झालेली आहे या ग्रेव्ही। आता आपल्याला यामध्ये ही मंचुरियनचे बॉल्स घालायचे आहेत आणि असं मिक्स करून घ्या। याला 2 मिनिटं असं। हे आपले मंचुरियन पूर्ण तयार झाले। आता यावरती आपल्याला ही थोडीशी कांद्याची पात घालायची, आणि यावरती थोडीशी कोथिंबीर। आपले ग्रेव्ही मंचुरियन पूर्णपणे तयार झालेत, आपण काढून घेऊया। हे मंचुरियन आपण आता काढून घेऊया। यावरती थोडीशी कांद्याची पात, हा थोडासा केचप। हे आपले व्हेज ग्रेव्ही मंचुरियन तयार झालेत, नक्की ट्राय करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।